नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आवाज मंठा लाईव्ह टी व्ही. सर्वप्रथम 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मग आज आहे 15 ऑगस्ट. मंठा तालुक्यातील माहुरा गावामध्ये हा 15 ऑगस्ट मस्त उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आमचे बंधू आनंद मोरे माझ्याकडे आले आणि मला म्हणले, चल भाऊ आता आपण काय करू, आपल्या शाळेकडे जाऊ आणि 15 ऑगस्ट निमित्त आपण 15 ऑगस्टच्या सणामध्ये सहभागी होऊ. मग सकाळी जरा उठलो, आंघोळ केली, भैयाला घेतलं. मग आम्ही तिघंजणं मिळून गेलो शाळेकडे गेलो तर काय पाहिलं तर मुलाची पर्वत फेरी निघाली. गोल्या होता समोर. गोल्यानं मस्तपैकी ढोलकं वाजून पर्वत फेरी काढायला सुरुवात केली. सगळे चिमुकली पोरं पर्वत फेरी काढण्यासाठी गावामध्ये निघाले. सोबतच शाळेचे शिक्षक, अंगणवाडीच्या बाई व सर्व विद्यार्थिनी शाळामध्ये मिरवणुकीसाठी निघाल्या. मग काय सर्व गाव फिरून आल्याच्या नंतर, पर्वत फेरी निघाल्याच्या नंतर परत शाळापाशी सर्व विद्यार्थी हजर झाले. सगळ्यात पुढं योग्य होता, योगेश आंबुरे. त्याच्यासोबत आमच्या याकूब भाईचा मुलगा ढोलकी वाजवला होता गोल्या, आणि त्याला सहकार्य करायला होता बाळूभाऊचा पोरगा जेठालाल. बघा कशा प्रकारे चिमुकले पर्वत फेरी करून शाळेमध्ये परत आले. शाळेचे शिक्षक बायकर सर मुलांना रांगेमध्ये लावण्यासाठी धडपड करीत होते. त्याबरोबरच त्यांचे सहशिक्षक तायवडे सरसुद्धा मुलांना व्यवस्थित रांगेमध्ये लावण्यासाठी धडपड करीत होते. भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विजय असो, अशा प्रकारच्या घोषणा हे सर्व विद्यार्थी देत होते. मग काय शाळेपाशी पर्वत फेरी आली. अंगणवाडीच्या बाई लिंगशेबाई, राधा का सोबत होती, हे सर्व गावातली मुले. मग काय झालं, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय बालभाऊ खरात यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोबतच सर्व गावातील नागरिक, गावचे प्रथम नागरिक सुभाष चव्हाण साहेब, पोलीस पाटील खंडूजी बोंडे, रोजगार सेवक आनंद मोरे, सुखदेव राठोड, शाळेचे मुख्याध्यापक महात्मे सर, सुनील वरकड, उपसरपंच कृष्णा राठोड, एक साथ साधना के सब सिद्धार्थ मोरे. आज मी तुम्हाला काही गोष्ट सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावा अशी माझी नम्र विनंती करते. स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मंचावर माझ्या गुरुच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथम भारत मातेच्या राष्ट्रध्वजाचा मनपूर्वक करते व माझे थोडक्यात विचार व्यक्त करते. आपल्या पूर्वजांच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कसा संघर्ष केला आणि पूर्वजांच्या क्रूर यातना सहन केले याची आपण इथे बस कल्पना करू शकत नाही. 1857 ते 1940 या काळात असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या प्राणांची होती आणि दशकांचा संघर्ष यातच आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध पहिला आवाज ब्रिटिश कार्यात असलेल्या मंगल पांडे यांनी केला होता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपत्ती. जय हिंद, जय भारत. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं मनोगत विद्यार्थिनीने व्यक्त केलं आहे. त्यानंतर इयत्ता 3रीची विद्यार्थिनी अक्षराची बहीण